गडाकडे जायला काय पोचलोय आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी पोचलोय आता. मस्त रस्ता म्हणजे एवढं सुंदर आहे ना. रोड पण मस्त आहे, बाकीची झाडं वगैरे मस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी या गडावरती महाराजांचा जन्म झाला. बसा होता छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला. पार्किंग का खाली लावूया का तिकडे रिझल्ट लावायचं. तर लावली बाईक आम्ही आलोय. अभि कापरे आज लयच कापता दिसतोय बाबा अभि. नाही आल्यावर येतो. हा आणि शिवनेरीच्या हो हो आमंत्रण आलंय आम्हाला. शिवनेरीच्या पायथ्याशी पोचलोय आता. बाईक खाली पार्क केले इथं. मी हा गड व्ह्यू आहे सुंदर असा. आणि अभि कसं एक नंबर. माझी दुसरी वेळ आहे ह्या शिवनेरी गडावर यायची, कारण सुशीलसाठी आलेलो आहे मी. असा हा आपला अभि. तू फॅन नाही लागा मी आला. अभि लय भारी दिसतोय आज. गप्पा आहे का नाही. गडावरती एंट्रीला मस्त आहे, म्हणजे प्लास्टिक वगैरे काय नाही न्यायचं गडावरती. प्रत्येक गडावर पाहिजे खरं तरी. नकाशा गडाचा आहे चालू. पायऱ्या चालू आहे गडाच्या. जास्त कठीण नाही आहे चढाई. व्ह्यू काय मस्त आहे पण. शिवनेरी शिवाई देवी शिवाई देवी आहे या गडावरती. गडाचं नाव शिवनेरी आहे त्यामुळे. पहिलं गेट महादरवाजा. मी आतापर्यंत जास्त गडावरती नाही गेलो. त्यापैकी सगळ्यात चांगला आतापर्यंत असलेला गड आणि तटबंदी असलेला म्हणजे हा शिवनेरी. तटबंदी बऱ्यापैकी चांगले आहे याचे, जे दरवाजे वगैरे आहेत. बऱ्यापैकी गडावरती बघितलं असेल तर की दरवाजाच्या इथं झाल्यानंतर अशा बसायला जागा असतात, म्हणजे पहारेदारीसाठी. सुंदर गड म्हटलं तरी चालेल याला, एवढा सुंदर आहे शिवनेरी.
उन्हाळ्यात देखील. उन्हाळ्यात देखील हा असणारच, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे ही. पुणे जिल्हा हां लास्ट इंडिया पुणे जिल्ह्याचा. काय म्हणला? पुणे जिल्हा हां ह्या डोंगराच्या पलीकडून पुणे संपतो रे. कोणतं चालू होतं? नाशिक बहुतेक चालू होत नाशिक. बहुतेक. जुन्नर लास्ट रे पुण्याचा. ओरिजिनल ड्रॅगन फ्रूट खाल्ले का? कुठे? हं? ओरिजिनल आहे येड्या. त्यापासून आता प्रजाती बनवून सोडून ते पण निवडू काय म्हणते त्याला? निवडुंग. लाडू का काय नाही. काय आठवण पण निवडुंग. हा ओरिजिनल. कॅक्टस. गावाकडचं ओरिजिनल. कॅक्टस कॅक्टस. पण गावाकडे कॅक्टस, गावाकडे निवडुंग असते. हत्ती दरवाजा हा 3 नंबरचा दरवाजा जो आलाय तो आहे हत्ती दरवाजा. अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तटबंदी गडाची. पाण्याचं टाक. हम्म? पाण्याचं टाक. पाण्याचं टाका आहे तरी. अतिशय चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवण्याचं काम शिवनेरीवर केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचं. झाडाचं नाव आहे, वडे का पिंपळे. झाडाचं नाव पायर आहे तर गुडघे दुखायला. नवीन. हा काय होतंय? गुडघे दुखायला. गुडघे कसं जगते त्याचं जाता एवढ्यात? वाट्या सारखलं का? वाट्या नाही, मेंदू सरकलाय आधीच. गुडघ्यात मेंदू गेलाय. थोडं चढलं तरी, गुडघ्यात मेंदू गेलाय माझ्या. थोडं चढलं तरी आधीच गुडघ्यातच मेंदू गेलाय. असलं बेकार कंडिशन झाली. ग्रीस संपलंय गुडघ्याचं माझ्या. दुसरं काय नाही झालं. हत्ती दरवाजातून वरती आल्या आता. बऱ्यापैकी गडाची चढा यायची झाली नाही. पायऱ्यात आहे, जास्त काही ट्रेक नाही. काहीच नाहीये. अतिशय सुंदर गड ठेवलेला. दुसरा मेना दरवाजा. काय हा चौथा कुलूप दरवाजा. याची खूप सारी विविध प्रकारची फुलं झाडं ह्या जपण्याचं काम शिवनेरीवर केलेलं आहे. ते गुलमोहर, शिरस, भरपूर प्रकारची झाडं आहेत तिथं आणि अतिशय उत्तमरित्या जपलेले आहेत. आणि हा अंबारखाना होता. कालांतरानं भिंतींची पडझड झालेली आहे अंबारखान्याची. तरी अर्ध्याच बाजूने आहे टिकून पूर्णपणे इमारत उभी आहे. अंबारखाना आणि अतिशय सुंदर असं बांधकाम. अंबारखान्याचं आहे. कुठं आहे? खरं आहे? खरं दिसते का? वाचते तो लय मोठी आहे. एवढ्या जोरात वाजते. लय शपथ लय मोठी, लय म्हणजे लय मोठी. हो केवढी गाडी हो. दंत माझं सुगरण. आबीला नवीन नवीन पक्षी दिसत आहेत आज. जास्वंद.
जास्वंद तर कधी बघितलीच नसेल आबी तो आहे ना. ती आज जास्वंद आबीला बघायला भेटलेली आहे. गुलमोहर बघ कसला एवढा. हो लय भारी लय का रे. मोठा आहे. लय आबीला लय आता लय दामन खतरनाक दिसली. आहे. दामन दिसते लय मोठी होती. ती दिसली. दंडावानी होती तुझ्या. ती दामन दिसली. ती नाही होय. दामन. रमत गमत आम्ही आलेलो आहे 75% प्रवास करत शिवजन्मभूमी शिवजन्मभूमी जुन्नर येथे आणि पुणे जिल्ह्याचा आता शेवटचा तालुका. चॅनेल मी आबीला असं चॅनेल मी आबीला सुपूर्त करतोय. आबीचं रातू आलेला आहे डेडिकेशन 4 नंबरचा असेल. गडावरती एवढं बघतोय मी म्हणजे त्या दिवशी असं तुंगला पण गेलेलो. हे 4 नंबर पाण्याचे टाके आहे. की दूरदृष्टीने त्या दिवशी पण मी बोललो की दूरदृष्टी एवढी चांगली होती की पाण्याची कमतरता गडावरती भासू नये याच्या दृष्टीने भरपूर अशी पाण्याची टाकी तयार केलेली आहेत. काही नैसर्गिकरित्या आहेत, काही कृत्रिमरित्या बनवलेली टाक्या आहेत, पण पाण्याचा मुबलक साठा आहे. आणि सिमेंट नसेल तेव्हा खाली. पेमेंट कसं असेल? सिमेंटने केलंय पोरा तेव्हा दगडी काम असेल दगडी. MIDC का हवी आबी? तिकडे MIDC का हवी? आमच्यासारखं बेरोजगार लोकांना नाही. तिकडे बघ धरण. धरण आहे तिकडे 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 हो, धरण छान आहे. तिकडे धरण. कोणतं धरण माहिती आहे तुम्हाला? छान आहे ते. हा? इथून पुढे प्रवेश निषिद्ध आहे, तरीही आपण थोडं न जाता लांब त्यांनी सांगितलेलं आहे यूज मी. हवे जायचं नाही तिकडं पुढं. वाद किती जोर. तरी आपण जाऊ ना कॅमेरा. तरी पायवाटेने चाललोय आपण. आता कडेलोट टोकाकडून आलो, पूर्णपणे वळसा घालून पायवाट दिसली म्हणून तिकडून चाललोय आम्ही. मी काय म्हणतोय आपण उलट केलंय. बोलायला मला काय आठवणार. सुंदर असे पायवाट आणि हे बॅरिगेट्स लावलेत त्यामुळे सेफ आहे. नाहीतर खाली गेला की गेला, खाली नाही जाणार, डायरेक्ट वर जाणार. जाणार. ते उन्हाळ्यात असं सौंदर्य आहे, पण पावसाळ्यात एक पायवाट आहे. कुठून त्याच्यापेक्षा चाललंय सुंदर दृश्य दिसेल. काय माहित नाही. भर उन्हाचं खाली बघून चालली आब्या. खरंच काटा लागतात ना. दामन मगाशी दिसली. लय बेकार होती, दांडावानी होती अरे. लय घाण दामन दिसल्या. कुठे दाखवायला तुला व्हिडिओवर नाही ना. तुला दिसली आणि कितपत खरं आहे ते मला काही माहिती नाहीये. आबीला दामन दिसली. खरोखर दामन दिसते, तसली दामन नाही. बोललेलं ते सौरभ भोसलेच्या शो मध्ये बोललेलं ते दामन नाही. कोण रे दामन? कोण बोललेलं? काय अरे तिकडूनच तिकडूनच वाट शोधत शोधत आम्ही कुठं जायचं कळत नाही आता. शावाटेने आलोय. तिकडे एक पायवाट फुटले, इकडे एक फुटले. तिकडं आबी आता घेऊन गेलाय. आबी बोलला इकडे जायचं तर जायचं. भाईने बोला जाने का तो जाने का. भर उन्हात तानाचं आणि हे जरा अवॉइड करा. अतिशय चुकीची गोष्ट एक मला दिसलेली आहे इथं. एकदम कचरा भांडारा पेटवायसाठी ठेवली त्यांनी. हे नाही पण या बॉटल आल्याच कशा, मोठा प्रश्न आहे ना. गडावरती आल्यानंतर ज्या प्लास्टिक बॉटल असतील, बिस्लरी असतील, रॅपर्स असतील, ते शक्यतो घेऊन येऊ नका. आणि आणलं तर जे प्लॅस्टिक आणि रॅपर्स आहेत ना ते
बॅगेतून खिशातून घेऊन जावं रिटर्न, गडावरती टाकू नका. हे फोटो होईल का माझा? बदामी टाके काका हाणत्याला आपल्याला. कुठे टाका नाहीत. काका जेवायचं नाही तिथे. बदामी टाक हे माझ्या मागे बघू शकतो मी, हे बदामी टाक आहे. भूक लागली म्हणून खायला काय घेऊन आलोय बघायचं का?